आंबेडकरी विचारधारेबरोबर आज महाराष्ट्रात जे काही होत आहे ते पाहून तर असं वाटतंय की विरोधकांची मनुवाद्यांची मनसुबे पूर्ण होत आहेत। बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते हितचिंतक आणि आनंदराज आंबेडकरांचे कार्यकर्ते हितचिंतक एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गरळ ओकत आहेत। अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत। मान सन्मान या कुठल्याच गोष्टीचा कुणीच विचार करत नाही आहे। आनंदराज आंबेडकरांनी शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती का केली यावरच सर्वजण बोलत आहेत। मात्र हा प्रश्नच नाही, प्रश्न सर्वात मोठा हा आहे की एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांबरोबर युती का केली। राजकीय दृष्ट्या आनंदराज आंबेडकरांचा पक्ष एवढा मोठा सुद्धा नाही। महाराष्ट्राच्या एकूण मतांचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाचा नगण्य वाटा आहे, नसल्यासारखाच आहे। ना कुठला खासदार, ना कुठला आमदार, ना कुठला नगरसेवक, एवढंच काय तर कुठल्या ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा त्यांच्या पक्षाचा नाही। आनंदराज आंबेडकर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभेमधून उभे होते तेव्हा त्यांना फक्त आणि फक्त 20,000त आपला गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे त्यांना ही मतं मिळाली, ही शक्यता नाकारता येत नाही। मग एकनाथ शिंदेंनी युती का केली तर त्याचं एकच कारण आहे, आंबेडकरी विचारधारेला कमजोर करण्यासाठी, आंबेडकरी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी आणि शक्यता आहे की आंबेडकरी भावंडांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण व्हावा यासाठी आपणच आपले विरोधक बनत चाललोय। या सर्व गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीने विचार करा मित्रांनो, आणि योग्य वाटत असेल तर ही माहिती, हा व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर करा।